पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये जणू स्मशान शांतता पसरली आहे। घरं सुनी झाली आहेत, दुकानं बंद आहेत आणि माणसांच्या चेहऱ्यावर दुःखाची कळा आहे। कारण याच मातीत वाढलेल्या आणि हिमालयाच्या रक्षणासाठी गेलेल्या जवानाला वीरगती मिळाल्याची बातमी गावात येऊन पोहोचली आहे। भारतीय लष्कराचा लान्स नायक सौरभ फराटे, वय अवघ 32, वर्षभराच्या 2 जुळ्या पोरी, बायको, आई, वडील असा सुखी परिवार। पण या सुखाला दहशतवाद्यांचं ग्रहण लागलं। मुलींचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सौरभ गावी आला होता। 9 तारखेला त्याची सुट्टी संपली आणि तो पुन्हा पंपोरमध्ये रुजू झाला। पण चौकीवर तैनात होण्यासाठी जात असताना लष्करच्या ताफ्यावर टाप बसून असलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला। त्यामध्ये सौरभची प्राणज्योत मावळली। त्याच्या युनिटमधून फोन आला होता की त्यांनी बी अर्धवट माहिती सांगितली होती की त्याला गोळी लागली म्हणून फक्त सांगितले होते। दुसरा मुलगा आहे त्याला फोन केला, तो बी जम्मूमध्ये। त्यावेळेस त्यांनी फोन करून चौकशी केली, त्यावेळेस आम्हाला कळालं की तो असा शहीद झाला म्हणून। दोन मुली आहेत त्या जोड्या। आता पाठीमागच्या 24 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस करायला ते आलते इथं। वाढदिवस केला त्यांनी, 1.5 महिना सुट्टीवरून घरी राहिले। आमच्या गावी सासरवाडीला आलते, तिथं त्यांचा पाहुणचार झाला। पण की प्रत्येक गोष्ट मला तो जावं असं मी समजत नव्हतं त्यांना। सौरभ बालपणापासूनच ध्येय वेडा, लष्करात जाणं त्याचं स्वप्न होतं आणि त्या दिशेनंच त्याची तयारी होती। परिस्थितीची जाण असलेला असं हे दोघं भावंड अभ्यासामध्ये कायम ऍक्टिव्ह, सर्वात जास्त त्यांची ऍक्टिव्हिटी खेळामध्ये असायची। आमचं बालपण बऱ्याच वेळा आम्ही एकत्र खेळलेलो आहे। आम्ही शाळेमध्ये बरोबर जायचो। अतिशय गरीब कुटुंबातला हा माणूस होता, ज्याचे दोघा भावंडावर पूर्ण फॅमिलीची त्यांची भिस्त होती। शेवट भरती झाला ना सौरभ, आम्ही संघच भरतीला होतो। आम्ही 3 जण मित्र होतो। 3 जणांमधून तो सौरभ फक्त एकटाच भरती झाला। उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं खरं, पण छोट्या छोट्या हल्ल्यांनी दहशतवाद्यांची शेपटी अजूनही बळबळतीये। मिकी घई, एबीपी माझा, फुरसुंगी, पुणे।